कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवासारखी मुलगी माझी सून होऊ शकते हे मला सहनच झालं नाही, कारण त्या प्रतिमेत बसणारी ती नव्हती ना। पण कदाचित नियतीनेच तुम्हा दोघांची जोडी आधीच ठरवली होती। गुरुजींनी सुद्धा सांगितलं नव्हतं का, देसाईंच्या घरात लक्ष्मी नाही दुर्गाच येणार। शिवा, मला वाटायचं तू एक मारामारी करणारी, गुंडगिरी करणारी, वाटेल तसं बोलणारी, अशी वेगळ्याच दुनियेत वाढलेली एक मुलगी आहेस। तू सून म्हणून जेव्हा घरी आलीस तेव्हा साध्या साध्या चालीरीती तुला माहित सुद्धा नव्हत्या। अगदी हळद कुंकूही लावता येत नव्हतं। अगं, हळद आधी लावायची असते, मग कुंकू लावायचं असतं। तुझं ते नारळ फोडणं, दाताने दुधाची पिशवी, आता हसायला येते, पण त्यावेळी मला ते सगळं खटकत होतं। मी तुला ऍक्सेप्ट करूच शकत नव्हते। पण शिवा, तू सगळं शिकलीस ग, सगळ्या चालीरीती शिकलीस, एवढं की देसाईंच्या घरातले देव सुद्धा तू केलेल्या देवपूजेनंतर प्रसन्न झाले असतील। पण मी काही माझं मन बदलू शकत नव्हते। पण शिवा, ज्या वेळेला तू माझं कुंकू वाचवलंस, माझा संसार वाचवलास, तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या। मला हे कळलं की सून घरात लक्ष्मी म्हणून येते, सुख घेऊन येते, पण हे सुख जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर ती दुर्गा होते। आणि हळूहळू मला तुझी बाजू समजायला लागली, तुझं हे सौंदर्य मला जाणवायला लागलं। शिवा, तुझं स्वच्छ मन, तुझा स्वभाव, तुझे गुण हे तुला आणखीन देखणं करतात। तुझी माणुसकी तुला खरंच सजवते। तुझ्या डोळ्यातलं खरेपणा तुझा खरा दागिना आहे। तुझी हिम्मत, तुझी जिद्द लाख मोलाची आहे। असं सौंदर्य आहे माझ्या सुनेचं। आणि हे सौंदर्य जेव्हा मला खरंच उमगायला लागलं ना, तेव्हा मला स्वतःची लाज वाटायला लागली ग। ताई, असं नका बोलू तुम्ही, खरंच नाही शिवा, मला समजलंय आता, माझ्यानंतर या घराला जर कोणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहेस। या घरावर आतापर्यंत जेवढी संकट आली, जेवढ्या अडचणी आल्या, त्यांना ज्या प्रकारे तू सामोरी गेलीस ना, तसं दुसरं कोणीच नाही करू शकणार। तुला माझी सून म्हणून मिरवायला आवडेल मला। मी अभिमानाने सांगेन, ही माझी सून आहे। पण याआधी जे झालं त्यासाठी माफ कर शिवा मला। सीताई, हे बघा, तुम्ही हात नका सोडू। मला हे सगळं कळतंय, मी समजू शकते हे, पण
पण मला ना खात्री होती सीताई की एक ना एक दिवस तुम्ही मला नक्की एक्सेप्ट करणार. खरं तर सीता, या सगळ्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. खरं म्हणजे मी आज एका महत्वाच्या कामासाठी बेंगलोरला चाललोय. माझं फ्लाईट आत्ताच आहे, पण त्याआधी या सगळ्याचा आनंद मला घेता आला. आणि भाऊ, हे सगळं पाहिल्यानंतर तुमचा प्रवास आता सुखाने आनंदाने होईल. वंदनाताई, मला माफ करा, माझं चुकलं. हो, सीताई, तुम्ही माफी काय मागताय? हो, माझे लेक खुश आहे, मग मी सुद्धा खुश आहे. मला तेवढंच पुरेसं आहे हो. खरं सांगू का, माझी शिवानी समजून घ्यायला थोडीशी अवघड आहे, पण ती मनाने खूप चांगली आहे हो. ना कधीच कुणाच्या वाईटाचा विचार नाही करत. खरंय. सीता, हे तुला उमजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं, जे तुझ्याकडे आहे. मला ना हे सगळं कॅप्चर करावं असं वाटतंय. किती इमोशनल झालेत सगळे, किती खुश आहात. संपदा, आता हे काय तुझं? अगं आई, काकू होतो ना संपदा, काढ ग फोटो. काढू ना. त्याच मेमरीज आहेत. थँक्यू. पहिले तुम्ही दोघी इथे बघा, बघा बघा लवकर. स्माइल. ए, असं जोर जोरात हसा ना. ते मला विश्वासच बसत नाही हे घडतंय. शिवा, हे 100% खरंय बर का. हे खरं आहे शिवा. मान्य आहे तुझी जगण्याची पद्धत वेगळी आहे, पण आज तुझ्या जागी कुठलीही मुलगी देसाईंची सून म्हणून या घरात आली असती तर तिची पद्धत वेगळीच असणार होती की. मग तुझी पद्धत का नाही ऍक्सेप्ट करायची? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.